करोडो रुपयांच्या सायबर गुन्ह्याची उकल करण्यात वाई पोलीस यशस्वी। नमस्कार। वाई पोलीस स्टेशन हद्दीतील मालास कंपनी या कंपनीच्या वेबसाईटवरती एका अज्ञात विदेशी हॅकरने संगणकीय मेल पाठवून बँकेच्या खात्यातील सुमारे 1,53,00,000 रुपये हे त्याच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतले होते। त्या अनुषंगाने वाई पोलीस स्टेशन येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर शेख सर यांनी वाई पोलीस स्टेशन तसेच सायबर पोलीस स्टेशन सातारा यांचे 2 वेगवेगळी पथके तयार करून वर्ग झालेली रक्कम लंडन स्थित विदेशी बँकेमध्ये असल्याचे निष्पन्न करून ती रक्कम होल्ड करण्यास सांगितले। त्या अनुषंगाने सदरची रक्कम तात्काळ तपास करून थांबवण्यात आली आणि आज रोजी ती रक्कम मालास कंपनीच्या संचालकांना परत करण्यात यश प्राप्त झालेले आहे। यामध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार असण्याची शक्यता असल्याने या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। मालास फूड कंपनीला रक्कम मिळाली परत। नमस्कार, मी श्री संजीव महामुनी। पाचगणी महाबळेश्वरमध्ये मधुसागर, मॅप्रो, मालाज अशा फूड कंपन्या प्रसिद्ध आहेत। फळांपासून या कंपन्या अनेक प्रकारची उत्पादने तयार करतात। येथील मधही प्रसिद्ध आहे। यापैकी वाई MIDC मध्ये मालाज या कंपनीची उत्पादने तयार करण्याचा कारखाना आहे। या कंपनीने फ्रान्स येथील कंपनीशी रीतसर करार करून अत्याधुनिक मशिनरी मागवली होती। त्यासाठी मालाज कंपनीने रुपये 1,53,00,000 फ्रान्स येथील कंपनीच्या खात्यावर पाठवले, परंतु या कंपनीचे अकाउंट हॅक करून हॅकरने सदर रक्कम लंडन स्थित एका बँकेमध्ये वर्ग केली। सदर तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख सातारा यांनी तपासाची चक्रे गतिमान करण्यासाठी वाई पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे सातारा यांना सूचना दिल्या। त्यानुसार सायबर पोलिसांनी सदर रक्कम परत मिळावी यासाठी लंडन स्थित विदेशी कंपनीला BNSS 94 प्रमाणे नोटीस पाठवली। सदर रक्कम गोठवण्यास सांगितल्यामुळे ही रक्कम माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांचे हस्ते मालाज कंपनीला परत मिळाली। उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा वाई व सायबर पोलिसांचे अभिनंदन केले। धन्यवाद।